बापू शामराव, या वर्षी तरी करून देणार माझ्या नातवाला लग्न. पाय आई, तुझा नातू बेवडा आहे. मला कोणत्या पोरीची जिंदगी बर्बाद करायची नाही आहे. मला कोणत्या पोरीची जिंदगी बर्बाद नाही करू द्यायची आहे. माझा पोरगा बेवडा आहे, माझा पोरगा खराब आहे. दुसऱ्या पोरीची जिंदगी खराब नाही करू देऊ. या भाड्याला मुंजा मारवतो, मुंजा मारतो या भाड्याले. दारू पिऊ पिऊ घरी येते. कोण देते याले पोरगी? कोणची पोरगी आहे? अरे कोची तरी रिश्तेदारातली पाहिलं का पोरगी? सप्पा रिश्तेदाराला माहित आहे हा भडवा कसा आहे तर. बेवडा आहे म्हणून सप्पा रिश्तेदाराला माहित आहे कोणती पोरगी आली, कोणत्या पोरीच्या बाबी आले पोरगी दे. का माहितीस ते भाड्या? शाबास. इकडून मारीन चप्पल फेकून. असं नको बोलू रे. असं नको बोलू रे. म्हणजे मग आपल्या नातवाले सांग तू. सांगतो माझ्या नातवाला. करून दे रे, करून दे रे. 26 वर्ष झाले ऐकले माझ्या नातवाला. ठीक आहे, तू म्हणतायस ना आई लग्न लावून दे म्हणून. मी लया बैलाचं लग्न लावून द्यायला तयार आहो. पण ह्या बैल आपल्या बायकोला पोहोचलं पाहिजे. मी ठेका नाही घेतला हो. याच्या बायकोला नाही आले पोहोचले. पोहोचलो मी आले आजपर्यंत. याच्या बायको पोरायला पोहोचू का मी? हो का? तुमचा नाही का नवीन घर मालक मस्त बेस आहे बरं. आधी तुमच्या आधी एक किरायवाली राहून गेली, मस्त नाव घेतलं. मॅडम तुम्हाला हा गेडा भाव किती रुपये किरायानं ठेवलं तर? आमचा किराया 3000 आहे. माझे मा 3000? तुमच्या आधी ते वांजोड्या बाई राहत होती तर तिच्याकडून फक्त 2500च घे ना. कसा तुमच्याकडून एवढा महाग किराया घेते? बोला का नाही तर तुम्ही त्याला. असू द्या ना ताई, ह्या काळामध्ये आता तर रुमा भेटतच नाही. खूपच शोधलं रुमा, म्हणून मी इथं आले. हो, रुमा भेटत नाही का? भेटतात ना, मन मान्य रुपा आहेत. पाहून देऊ का मी दुसरी? नाही ताई, आम्हाला तेच कामं नाही आहेत रुमा बदलवायचे. ऍक्च्युली आमचं ऑफिस आहे आणि तिथं खूप कामं राहतात आमच्या ऑफिस मध्ये. बरं बरं मॅडम, पण नाही का कधीही कोणत्याही खायची नाही का गरज राहिली तर मला नाही का सांगा जो. भेवा जो नको, बहिणीसारखीच मला समजा जो. पण एक दिवस मला कार हिंडायला नेवा जो तुमच्या. हो हो ठीक आहे, जाऊ का मी आता? बोला ना 2 शब्द. चांगला वाटला तुमच्या संग बोलून. तुमच्या आधीची ते किरायवाली तिथे राहत होती ना, एक धड नव्हती मुरदाडी, एक नव्हती बोलत. तुम्ही तरी बाके बोलत आहात. नाही का लावून नको घेवा जो. कोणा संगच लावून नको घ्या जो. आपल्या कामाशी काम ठेवा जो. आता तुम्हाला मी आपला मानलू म्हणून सांगलो. मोठ्या झगडेला आहेत बाया. नको ऐकू ये बाईची. हेच काल ती झगडे लावी आहे. मोहल्ल्यात नवीन किरायवाली राहायला आल्यावर हो मडा बुडगे हा. गेडामींच्या घरी नवीन किरायवाली राहायला आली ना. हो आली. दिसली का तुला? हो दिसली मला. बोलली तुझ्या संग? बोलली बाई. कसा आहे त्याचा भाव? चांगला. चांगला आहे का? मी बोलून पाहतो बरं माझ्या संग बोलते का होते का तर. तेव्हा गेटच्या बाहेर निघला. मॅडम नवीन किरायवाल्या रावाला आल्या का तुम्ही? हो ग, तुमच्या घराजवळच राहतो मॅडम. हाच हो माझा घर मोयराचा. कधीही काही तेल तिखट मीठ पत्ती पाणी लागला तर माझ्या घराकडे येत जावा जो. तुमच्या आधी एक किरायवाली होती ना, मस्त माझं नाव घे. ऍक्च्युली मला शॉपिंगला जायचं आहे. आपण नंतर बोलू का? कहाच्या शॉपिंगला जाता आता मॅडम? मी माझ्या हजबंड सोबत चालले. ते कार घेऊन आता येतच असतील. मॅडम एखाद्या दिवशी तुमच्या कारनं मला हिंडायला नेवा जो. कधीच नाही बसलू कार मध्ये. वाटल्यास तर माहेरी जातो माझ्या तर कमांडर मध्ये बसलू. पण नाही का कार मध्ये नाही बसलू. नेवा जो. ऍक्च्युली मला लेट होत आहे. मी जाऊ का? नंतर बोलते तुमच्या सोबत. एक नंबरची मुरदाडीच बाई दिसते. मा एवढ्या प्रेमानं बोलतो तरी कहा का तर नंतर बोलून मग ते कहा शॉपिंग करायला जाते तर. कोणाचा होल्या हो ना, कोणाचा नाही गे ना. बकरा का करताय? बकरे येते. कोणाचा लेंगोस म्हणतो? कहाला बसलायची ती आमच्या तोंडाकाशी? कहाला आलास रे बापू? डुकर राखाल्या? अगे तू डुकर राखायला आलास तर आमच्या धान पायत जाणार रे बापू. ढोर गिरा धोसू नको देऊ. म्हणजे डुकर राखायला आलास म्हणजे हे डुकर तुझेच होत का? अगे मस्त सावकार असशील मग तू. मोठं घर आहे ना. मोठा घर आहे. अगे मस्त परवडते डुकराचा धंदा करणी. परवडते का रे बापू? लग्न झालाय का तुझा? लग्न नाही झाला? पाहू का माझ्या माहेराकडची पोरगी? क्या बोला तूने? तेलगू येते का? अंड पांड गंड येते मला तेलगू. अये त्या गॅस सिलेंडर पायी कन त्या संगीतीच्या नवऱ्यानं कन संगीतीला मनमान्य मारलं. काऊन तर का
काऊन तर म्हणजे पहिलेच गॅस सिलेंडर हंडे भेटत नाही आहेत. वाणीचा कण रांधते मा आता इडल्या मुडल्या कहाला करावा असा हा चालू आहे तर मग सिलेंडरचा. का? मग गॅस सरल्यावर बाई हे चुलीवर करल का? मस्त मन मान्य मारलं नवऱ्यानं. बचत करायला लागते बचत कोणत्याही. करायला लागते कोणत्याही गोष्टीची. बाई वेळ काढ कसा येते सांगता नाहीये. पण आता बाया कशा मनमान्य हा रान्नी तो रान्नी. आता- आणि त्या संगीतीच्या घरी कमी मनमान्य पाहुणे येतात का? दिवसभरही पाहुणे दिवसभरही ढोल्याभर चहा मांडत राहते ना. हो का? मग अन त्याच्या घरचे कपई बाई आमच्या घरचे तरी कपई येऊले आहे. हम्म, त्याच्या घरचे कपई येवाले मार जशा ढोड्या एवढा चहा देते पाहुण्याला मा. एक दिवस गेलो मी तर मला माहित आहे का कोपामध्ये चहा देल. आबा कोपामध्ये म्हणतो मग गिलासात चहा दिलं. हो हासा नाही जीवाचा फासाच आहे का करतेस तर तिचाही. मग तर कुठलं तिच्या नवऱ्यानं गॅस सिलेंडर साठी मला सांगत होती रोवाला आली होती तर मस्त मारलं नाही कांते म्हणते माझ्या नवऱ्यानं म्हणते. मी म्हणलं आयसच तशी घे म्हणलं का हाल वाणीचा रांधावा म्हणलं. थांब बडा बुडगे कोटी जात आहे. ते अख्खं पण ते पैसे काढायला जातो असं. मी काय म्हणत आहो तुझी न माझीच गोष्ट. मी घराजवळचीच बाई पण तुझा नातू धड नसे. आमचे का झाला माझा नातू मला. तुझा नातू माझ्या पोरीला मेसेज करते दिवस रात्र. कधी गेलो कधी गेलो भाड्या तू तर माझ्या संग बोलतच नाही. पिंकीच्या बाप्पाला सांगून नाही तुला कचनारी कापायला लावीन तर मी कांता बाई नाही. तू हसू नको मी मजाक नाही करत आहो. नाही वाडूबाई हे हासाची गोष्ट नाही आहे. मोहल्ल्यातली गोष्ट आहे. मोहल्ल्यातली पोरगी माझी पोरगी म्हणजे याची बहीण नाही का. मोहल्ल्यातली पोरगी अहो हिचीच पोरगी मेसेज करते मला. वाडूबाई तुझा नातू माझ्या पोरीला मेसेज करते याला सांग नाही तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रपट देतो तुझ्या नातवाच्या नावाची. हिचीच पोरगी फोटो पाठव म्हणते माझी. माझा नातू तसा काय आहे. एवढा हुराचा पोरा आहेस तर माझी पोरगी तुला फोटो पाठव म्हणते. हिची तर भाड्या पोरगी माझा नातू तसा काय आहे. एवढा हुराचा पोरा आहेस तर माझी पोरगी तुला फोटो पाठव म्हणते. हिची तर भाड्या पोरगी कार्य आहे हिची पोरगी तरी मी अरे बोलतो. कार्य आहे तरी माझ्या पोरीला सरकारी नोकरीवाला भेटल म्हणतो. मला जावई तू का सांगते तू भाड्या माझ्या पोरीला उद्यापासून मेसेज नाही नाही, करत. हिच्या पोरीला कोणी नाही वाडूबाई, विचारत का रे तू तुझं? सांग आपल्या नातवाला नाही तर नाही रिपोर्ट द्याल पोलीस स्टेशन मध्ये तर नीम नावाची कांती नो आहे. एवढा माझा नातू काय तसा दिसे. तुझा नातू तसा नसेल मला सांग. रोज सकाळी तोंड धुता माझ्या घराकडे येते. माझ्या पोरीवर लाईन मारायला हा बकऱ्याला सरम लागते का? लज्जा लागते. माझ्या पोरीकडे रोज पावाली येते. ते कांते तुझा तोंड जास्त चालते. सांगतेस माझ्या नातवाचा गॅरंटी. तुझ्या नातवाची गॅरंटी आहे माझ्या पोरीची गॅरंटी नसे. नातवाची गॅरंटी आहे माझ्या. तुम्ही काय सांगता की कांताबाई कधी तुमच्या पोरीकडे पाहिलो. अरे भाड्या रोज तोंड धुता माझ्या घरासमोरून येतेस ना माझ्या पोरीकडे पाहत राहतेस. तरी मी म्हणलो त्या रोजी हा बकरा रोजही का माझ्या गलीकडून जाते म्हणलो तोंड धुता तुला घर नसे का रे भाड्या तोंड धुवायला. पोरगी आहे कशी तुमची. अशी बोलायचं नाही. कांते तुझ्या कान फुटाचं देतो. माझ्या कानफुटात देण्यापेक्षा मीच नाही तर रोकट देवाला जातो.